नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आहोत बेलापूर येथे, बेलापूर किल्ल्याच्या पायथ्याशी. तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये ट्रेल्स ऑफ महाराष्ट्राच्या एपिसोडमध्ये आपण बेलापूरचा फोर्ट एक्सप्लोर करणार आहोत. तर आपण काही इतिहास जाणून घेऊ याविषयी. आणि मात्र आज मी तुला हे पण सांगणार आहे की बेलापूर किल्ल्याचं आणि त्याच किल्ल्यावरून बेलापूर शहराचं नाव कसं पडलं. खूप इंटरेस्टिंग इतिहास आहे. मला पण काल रात्रीच कळलं ना, शॉक्ड लिसनिंग की मला ही गोष्ट माहितीच नव्हती. तर मी तुम्हाला सांगतो. पहिला आपण गडावर चढूया. किल्ले बेलापूर हा नवी मुंबईच्या बेलापूर शहरात स्थित आहे. बेलापूर स्टेशनपासून हा किल्ला 2.5 किलोमीटर जवळ आहे आणि पाम बीच रोडला लागूनच आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या हेड ऑफिसच्या अपोजिट साईडला किल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवावी, ती म्हणजे जर तुम्ही गुगल मॅप्सच्या साहाय्याने येथे येत असाल तर गुगल मॅप्स काही कारणास्तव चुकीचा मार्ग दाखवतो. हायवे सोडून जेव्हा तुम्ही गोवर्धनी माता मंदिर प्रवेशद्वारातून आत येतात तेव्हा वाटेत किल्ले बेलापूरचा मार्ग दाखवणारी ही पाटी दिसते. येथून तुम्ही राईट टर्न घ्या. गुगल मॅप्स काही कारणास्तव लेफ्ट टर्न घ्यायला सांगतं. ते सोडून या पाटीप्रमाणे राईट टर्न घ्या. जर तुम्हाला कन्फ्युजन पूर्णपणे अवॉइड करायचं असेल तर गुगल मॅप्समध्ये बेलापूर किल्ल्याऐवजी सती आसरा माता मंदिर डेस्टिनेशन सेट करा, कारण हे मंदिर अगदी किल्ल्याच्या पायथ्याचीच आहे. याच रस्त्याच्या शेवटाजवळ लेफ्ट हँड साईडला किल्ल्यावरती जाणारा पायी मार्ग आहे. हा पायी मार्ग दाखवण्याकरिता इथे पाट्या देखील आहेत. आता तुम्ही पाहू शकतो ना, मी किल्ला चढतोय. हार्डली 2 मिनटं लागली आम्हाला किल्ला चढायला, कारण की खालती जो रस्ता आहे तो वरपर्यंत आणून सोडतो तुम्हाला. आणि तिथेच मागे आपला किल्ला देखील आहे. ज्या मागे किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे, तर हा आपला मेन बुरुज आहे किल्ल्याचा, जो पहिल्या नजरेस पडतो इथे येतात. इथे पण एक बुरुज आहे. हा नक्की प्रवेशद्वार आहे की भिंतीचा एक पार्ट कोसळला आहे आणि नंतर त्याला एक प्रवेशद्वार केला आहे हे मला माहिती नाही. कदाचित हा प्रवेशद्वारच असेल. अवतीभोवतीचा जो वरचा नगारखाना ऑल कोलॅप्स झाला असेल ओव्हर द टाईम. तर आम्ही किल्ल्याच्या पहिल्या जो बुरुज आपण पाहिला एंट्रन्सलाच, तिथे आम्ही आलेलो आहोत. तर बुरुजाच्या आतमध्ये आपण बघू शकतात की महादेवाची आणि महाराष्ट्राच्या महादेवाचं असं मंदिर बनवलं. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं एक चित्र आहे इथे आणि त्याच समोर शिवाजी महाराजांची एक मूर्ती आहे. ते सिंहासनावर बसलेले आहेत. खूप सुंदर असा माहोल इथे बनवला गेलेला आहे. आय थिंक खालीच शिवजयंती उत्सवाचं एक पोस्टर लावलेला. आय गेस मे बी इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावरती शिवजयंती साजरा केली जाते. खूप अवेअर शिवभक्तांचे काम वाटतं, त्यासाठी त्यांचं अभिनंदन. आता देखील आम्ही बुरुजाच्या आतमध्येच आहे. तर इथे मी नोटीस केलं की तुम्ही हा जो पॅच बघतायत, जसं खोल वाटतो आहे थोडासा भिंतीच्या आतमध्ये, असं तो पूर्ण असं सर्वीकडे येतो. तर हे बघून असं वाटतं की त्या काळी ही जी इमारत आहे ती 2 मजली असणार. त्यावेळी कसं असायचं, बाहेरची भिंत आणि पिलर्स ही स्टोन्सची असायची, जसं की तुम्ही बघू शकता. आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही एक माळा बनवतात तेव्हा तो माळा लाकडाचा असायचा. त्या माळाला सपोर्ट करणारी जी बीम्स आहेत ते देखील लाकडाचे असायचे. ते शिवाजी महाराजांच्या फोटोच्या वरतीच एक होल्स दिसतात आपल्याला. ते त्यावेळेच्या लाकडी बीम्सला सपोर्ट करण्यासाठी म्हणून असावे असं वाटतं. तर तसंच वरच्या माळ्यावरती, म्हणजे त्याच्यावरती तुम्ही बघू शकतात तिकडे विंडोज तयार केलेले आहेत. त्या विंडोजमध्ये त्या काळी दिवे पेटवले जायचे, म्हणजे लाईटिंगसाठी ऑब्व्हियसली. तर त्यासाठीचे म्हणून तर हा 2 मजली बुरुज होता त्या काळी. तर आता आम्ही त्या बुरुजाला लागूनच जो प्रवेशद्वाराचा दुसरा बुरुज आहे त्याच्यावर चढतो. असं पण वाटतंय की हा हल्लीच रेनोव्हेट केलेला आहे. हे सर्व जे सिंडर ब्लॉक्स आहेत हे सर्व रिसेंट आहेत. हे सर्व ब्लॉक्स, हे स्टोन्स बघूनच कळतं की या काळातलं जे काय आहे ते. लांब दूरवर अटल सेतू दिसतोय, जो हल्लीमध्येच कन्स्ट्रक्ट केलेला आहे. तसंच इकडे एक मेट्रो लाईन पण दिसते. तर आपण गडाच्या अजून आतमध्ये जाणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. या बुरुजाला लागून असलेली ही जी तटबंदी आहे ही देखील रिसेंट कन्स्ट्रक्शन आहे, कारण की तुम्हाला त्यामध्ये सिमेंटचा वापर दिसतो आहे अधिक करून चुन्याच्या ऐवजी. गडाच्या चित्रीकरणासाठी आम्ही आलेलो, तर आम्हाला एक फेलो यूट्यूबर भेटले. ते देखील या गडाचं चित्रीकरणच करत आहेत आणि त्यांच्या चॅनलवर गडाची माहिती सांगत आहात. विशाल सावंत त्यांचं नाव आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तर ते पण नक्कीच आता या गडाचा व्हिडिओ देखील तुम्ही टाकाल ना.
मी हिंदीमध्ये टाकतो. अच्छा, मग तुम्ही हा व्हिडिओ मराठीत पाहून झाल्यावरती त्यांचा हिंदीमधला व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर जाऊन बघा. त्यांच्या चॅनलची लिंक आपण आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओ खाली टाकतो. आता आपण ह्या वाटेने चाललोय तर मग आपल्याला हे पण कळेल की आता हे नवीन कन्स्ट्रक्शन ह्यांनी केलंय तर ते कसं केलंय ते. मग विनय, आपल्याला असं दिसतंय की ही जी तटबंदी आहे ती इथे येऊन अजून एक बुरुजाला कनेक्ट होते. हो, तर इथून ते तिथपर्यंतची तटबंदी अजूनही थोडी रुईन्समध्ये कोलॅप्स झालेली दिसते. तो बुरुज जो इथून मला दिसतोय तो आपण जाऊन बघूया. नक्की बुरुज आहे की त्या सोसायटीची भिंत आहे. इकडे खूप प्रमाणात पार्ट कोलॅप्स झालेला आहे. इकडे देखील त्या काळी काही वास्तू असावी. ही ॲक्च्युअल वॉल आहे किल्ल्याची, ही वाली ही ॲक्च्युअल वॉल आहे जी तिकडे बुरुजाला जाते. ही ॲक्च्युअल वॉल असून ती वाली जी आहे ती ही न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे. ही जी तुम्हाला दिसते ही न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे. तर तो बुरुज आपण चेकआउट करूया. इथे असं दिसून येतं की रूम्स आहेत सैनिकांसाठी. बट तुम्ही पाहू शकतात की काय झालं असावं की नंतर हा किल्ला म्हणजे इंग्रजांच्या काळी पूर्णपणे अबॅन्डनच करण्यात आला असावा. मग त्या काळी कोणीच इथे राहत नसणार. मग ओव्हर दी इयर्स जो डेब्रीज आहे तो साठून इथे सर्व जमा झाला आणि आता तुम्हाला भिंत नाहीशी झालेली आहे. ही जी ओरिजिनल भिंत आहे, खरी भिंत, ही नाहीशी झालेली आहे इथे. तर ह्या भिंतीला लागूनच आपण पुढे त्या बुरुजाकडे जाऊया. म्हणजे आता आपण जे चालतोय ती भिंत असावी खरी. येस, है ना. हा पण बुरुज नाहीच आहे, ही भिंतच आहे. कदाचित हे ओव्हरऑल हा जो पूर्ण पार्ट आहे जो स्क्वेअर दिसतोय मला, जर वरून पाहिलात तर अवतीभोवती एक स्क्वेअर बनलेला असं दिसतोय. तर कदाचित हे पूर्ण एका काळी एका प्रकारची एक इमारत असावी. त्यावेळी असं वाटतंय की इमारत असावी. इथून वरती आलेलो आहे मी. तर इकडे ह्या सोसायटीची बाउंड्री आलेली आहे. इथे मी वरती आलो तर ही भिंत आणि तिथे मागे ती सोसायटी, पलीकडे एक प्रायव्हेट सोसायटी आहे. तर किल्ल्याची हीच शेवट आणि ही मागची माझी एक प्रायव्हेट इमारत. ह्याच्यावरती चालण्यासारखी ही जागा नाही आहे. कारण की जर तुम्ही खाली पाहालच तर या भिंतीची हालत एवढी काय छान दिसत नाही आणि खाली पडण्याचे चान्स देखील आहेत. म्हणून आपण परत खाली जाऊया. तुम्ही पाहू शकतात की आपण थोडा जस्ट इकडे होतो या इमारतीवरती, तिकडे वरती उभे होतो. तर असं दिसून येतं की त्या काळी इकडून तिथपर्यंत एक मोठी तटबंदी होती. त्या तटबंदीची जी हाईट असावी त्या इमारतीची एवढीच असावी. बट ओव्हर दी इयर्स ती पूर्ण जी वॉल होती ती कोलॅप्स झालेली आहे. इकडे आपण बघू शकतात ही जी दगडं आहेत ही आताच रिसेंटली ते आणलेली आहेत. ह्याच्यामध्ये काही जी दगडं आहेत ती जुनी आहेत आणि काही नवीन आहेत. तर कदाचित येत्या काळी असा कुठला प्लॅन असावा सरकारचा की ही तटबंदी देखील ते लोक रिन्यू करतील. मला एक गोष्ट सर्वात जास्त खटकते ही आहे की किल्ल्याच्या एवढ्या जवळ ही सोसायटी काय करते. यज्ञेश ते काय आहे रे? ही एक पुरातन इमारत आहे. त्या काळी सैनिकांना राहण्यासाठी म्हणून ही असावी. आणि तू जे विचारतोयस काय आहे तर जवळ ये, ही एक विंडो आर्च आहे ही. ओके. हां, तर आय गेस इथे काही प्रमाणात जे आर्किओलॉजिस्ट असतील त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी डिस्कवर केलं असावं. ही इमारत तर पूर्णपणे कोलॅप्स झाली आहे. आणि इकडे हे जे विंडो आर्च असावा किंवा डोर आर्च असावा. म्हणजे ही जी तुला स्टोन्स दिसत आहेत इथे ते एका काळी एका विंडोची किंवा एका डोरचा भाग असावा. म्हणजे या समज आता जेवढी त्याची लांबी रुंदी आहे हे बघून असं वाटतं कदाचित तो डोरच असेल. हो. तर मग ही त्यांना कदाचित हे सगळे जे फ्रेम्स आहेत हे त्यांना इकडे या डेब्रीजमध्ये मिळाले असतील आणि ते त्यांनी रिस्ट्रक्चर करून इथे ठेवले आहेत आपल्याला दाखवण्यासाठी. मे बी ते उद्याला रिस्टोर पण करतील. हे होपफुली करतील. हे जे दिसतंय हा वाला जो स्टोन आहे हा मला असं बघून वाटतं की हा सर्वात बेसचा असावा. हा त्याची डिझाईन बघून असं वाटतं जसे पिलरचे बेस असतात तसा. या. आणि एक गोष्ट अजून एक विनय की ही जे करण्याचं काम आहे हे कुठलं भारतीय नाही वाटत. हे पोर्तुगीज असावं. तर तुम्हाला किल्ल्याचा इतिहास आम्ही सांगणार आहोत
आणि पोर्तुगीज असं का, असं असं मला पण सांग एकदा जरा, पोर्तुगीज का वाटतं तुला ते? कारण की ते म्हणजे ती स्टाईल ओव्हरऑल युरोपियन आहे. या किल्ल्यावरती खूप काळ पोर्तुगीज लोकांचा देखील त्यांनी हा किल्ला जिंकलेला. हा ओके. त्यांच्या आतमध्ये होता. तर किल्ल्याचा इतिहास मी तुला सांगणार आहे. त्याच्या आधीच आपल्याला एक चांगला अवशेष इथे भेटला जो किल्ल्याचा इतिहास स्वतःहून आपल्याला सांगतोय की कसं पोर्तुगीजांचा इन्फ्लुएन्स आहे या किल्ल्यावरती. राहिली आपली पुरातन इमारत, आपण तिथे वळूया. इथे तर सरळ लिहिलंय हा पाण्याचा हौद आहे इथे. हे बघा किती खोल आहे, पण बघून असं वाटतं की ते सगळं आता नवीन केलं आहे, साईडून सिमेंटचं काम वाटतं. हे जेवढं खोल आहे आणि जेवढं मोठं आहे तेवढं बघून असं वाटतंय की बऱ्याचशा मावळ्यांची सोय होत असेल किल्ल्यात, पाण्याची, राहण्याची. पाण्याचं टाकं मागे होतं, ती पुरातन इमारत तिकडे. आता आम्ही तटबंदीला लागून इथे चालतो आहे. सर्व ज्या पायऱ्या आहेत तिकडे लेफ्ट साईडची जी तटबंदी आहे ही कदाचित त्या काळाची असावी, बट हे जे कन्स्ट्रक्शन आहे हे सर्व हे हल्लीचं. तर हा जो बुरुज तुम्हाला दिसतो आहे हल्लीमध्येच रेनोव्हेट केलेला दिसतो आहे. या पायऱ्या देखील नवीन आहेत. तर या बुरुजावर जाऊया आपण. तिथे काही फोटो काढत आहेत लोक, म्हणून थांबलेलो थोडा वेळ. तर नक्की ही इमारत काय आम्हाला कळत नाही, कारण बुरुज असा वाटत नाही. थोडा शेप वेगळा आहे या इमारतीचा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तर आपण ज्या इमारतीवर उभे होतो त्या इमारतीला लागून असलेली ही ती भिंत, ही ती तटबंदी, इथे आम्ही आलेलो आहोत. तर या तटबंदीविषयी तुम्ही बघू शकतात की ही खूप रुंद आहे, ही खूप वाईड आहे. ॲज कम्पेअर्ड टू दी अदर वॉल ऑन दॅट साईड ही भिंत खूप वाईड आहे. ही त्या काळाची भिंत वाटते. तर विनय, ह्या साईडला पण एक पेव्हमेंट आहे चालण्यासाठी म्हणून. तर असं बघण्यात येतं की नॉर्मली किल्ल्याच्या आतमध्ये पेव्हमेंट असते भिंतीला लागून चालण्यासाठी. या बाजूला का आहे ते थोडं डाऊटफुल आहे मला. ही खूप वाईड अशी वॉल आहे. तुम्ही जर मुरुडला जंजिऱ्याला गेला असाल किंवा सिद्ध्यांच्या कुठल्याही किल्ल्यावर जर तुम्ही गेला असाल तर तुम्ही त्यांची जी भिंत असायची ती खूप वाईड असायची, तुम्ही पाहिला असाल. तर तोफांचे मारे ह्याचा इम्पॅक्ट थोडा कमी होऊ दे त्याकरिता ते लोक अशी भिंत बनवायचे, एकदम रुंद अशी. तर आता सिद्ध्यांपर्यंत पोचलेले आहेत, पोर्तुगीज देखील झालेले आहेत. आता मराठ्यांच्या इतिहासाची हा किल्ला कसा जोडला गेलेला आहे आणि किल्ल्याचा ओव्हरऑल इतिहास हा तुम्हाला एका चांगल्या ठिकाणी नेऊन सांगतो. तर मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की कशी बाहेरच्या साईडला देखील एक पेव्हमेंट आहे. तर थोडं जवळ येऊन नोटीस केलं तर ही जी पेव्हमेंट आहे ही पण नवीनच आहे. त्याचं कन्स्ट्रक्शन बघून लगेच ध्यानी येतं की हे नवीन कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही इथे बघू शकतात की हा आपण जिकडे महाराजांचं मंदिर आपण पाहिलं तो बुरुज आहे हा. तर आपण त्या बुरुजाकडे परत आलो आहे. तर आपण असं बोलू शकतो की या पूर्ण किल्ल्याला आपण एक वळसा घातला या किल्ल्याच्या तटबंदीवरून. किल्ल्याच्या आतमध्ये काय आहे ते बघूया. मराठ्यांचा भगवा ध्वज, एअरपोर्ट बघ इथून दिसतंय. हो. तर तुम्ही या भिंतीमधून, या विंडोमधून नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील बघू शकता. तो बघा तिथे. याच बुरुजावरून आम्हाला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवरून प्लेन्स टेक ऑफ आणि लँड करताना दिसत होते. तसेच समोरच्या पनवेल क्रीकमधून बोटी ये जा करताना दिसत होत्या. लांब दूरवर आम्हाला कर्नाळ किल्ल्याचा सुळका देखील दिसत होता. तर अधिकतर इतिहास आम्ही कालच रिसर्च करून गुगलवरूनच शोधला. जर काय चुकत असेल तर माफ करा. तर हा किल्ला ओरिजिनली सिद्ध्याने बनवलेला, सिद्धीज तुम्हाला माहिती असेल तर हे आफ्रिकेतून आलेले मायग्रंट्स होते. ह्यांची जी फर्स्ट जनरेशन होती ती बामणी सल्तनट्सने स्लेव्स म्हणून भारतात आणलेली ही लोकं होती.
तर वेस्टर्न कोस्टला लागून ह्यांची खूप ठिकाणं आहेत, जंजिरा आहे तसाच. त्यांनी हा किल्ला पहिल्यांदा बांधला जेव्हा त्यांचा इन्फ्लुएन्स इथे खूप जास्त होता. तर 1570मध्ये हा किल्ला सिद्ध्याने बांधला. 15व्या आणि 16व्या शतकात अधिकतर या किल्ल्याचा ताबा त्यांच्याजवळच होता. तर सिद्ध्याने जेव्हा हा किल्ला बनवला तेव्हा किल्ल्याचं नाव शहाबाज देण्यात आलं. तर तसंच या जवळील जो परिसर होता त्याचं नाव देखील शहाबाज ठेवण्यात आलं. त्यांनी तो 1570मध्ये बनवलेला किल्ला, जवळपासच्या कालावधीमध्ये बनवलेला किल्ला 1682मध्ये पोर्तुगीजाने जिंकला. स्वराज्याची स्थापना एका प्रकारे आपण बघतो की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासोबत झाली, म्हणजे 1674ला झाली. या भूमीला इकडच्या सगळ्या परक्या आक्रमणकारांपासून मुक्ती देण्यासाठी म्हणून स्वराज्याची एक बोलू शकतो कॉन्क्वेस्ट सुरू केलेली. या भूमीवरती जे राज्य असावं ते इकडच्या लोकांचं असावं, आपल्या स्वतःचं असावं, म्हणून ते स्वराज्य. तर पोर्तुगीजांशी शिवाजी महाराजांचं वैर होतंच. तर शिवाजी महाराजांनी गोव्यावर हल्ला देखील केला, तो आपल्याला माहीत आहे. पुढच्या काळात संभाजी महाराजांनी देखील गोव्यावरती हल्ला केला, पोर्तुगीजांवर हल्ला केला. मग मराठ्यांना कुठे ना कुठेतरी 1680पासून आलमगीर औरंगजेबाने जेव्हा हल्ला केला मराठा साम्राज्यावरती, त्या काळी एक बोलू शकतो एका सर्वायवलचं युद्ध सुरू झालं. 27 वर्षाचं ते जे युद्ध आहे ते भारताच्या इतिहासातलं सर्वात मोठं युद्ध असं तुम्ही बोलू शकता मॉडर्न इंडियामधलं. त्यानंतर मग ते युद्ध आपण जिंकलो. औरंगजेबला जो काय करायला आलेला, मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब हरून इथेच मेला. मग नंतर शाहू महाराज छत्रपती झाले 1707ला. त्याच्यानंतर मग असं दिसून येतं की पोर्तुगीज तर आपले वैरी आहेतच, तर मग शाहू महाराजाने कडे नंतर पुढच्या काळात एक तक्रार यायला लागला. त्या तक्रारी ज्या होत्या त्या प्रामुख्याने ठाण्यामधून येत होत्या. पोर्तुगीजांचं नॉर्थर्न कोकणमधलं हे जे वसईपासूनचा ओव्हरऑल जो पट्टा आहे तिकडे इन्फ्लुएन्स खूप जास्त वाढलेला. ठाण्यामध्ये देखील त्यांचा इन्फ्लुएन्स होता. पोर्तुगीज लोक जर तुम्ही बघाल तर इंग्रजांच्या तुलनेत हे खूप जास्त स्वतःचा धर्म पुश करायचे लोकांवरती. म्हणजे ते खूप इंटॉलरंट होते. इकडचे जे ठाण्याचे नेटिव्ह आगरी कोळी लोक होते त्यांचं त्यांनी एका प्रकारे कन्व्हर्जन सुरू केलेलं, त्यांच्यात छळ करायचे. तर ह्या ज्या कंप्लेंट्स आहेत ते शाहू महाराजांपर्यंत पोचल्या आणि आपल्याला आता पोर्तुगीजांना त्यांची जी सत्ता आहे इकडची ती एका प्रकारे आपण संपवून टाकावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. मग पेशवा बाजीरावांचे जे छोटे भाऊ होते चिमाजी अप्पा, त्यांनी या पूर्ण परिसरात एक मोहीम लॉन्च केली, हा परिसर पोर्तुगीजांपासून मुक्त करण्यासाठी म्हणून. मग 1733मध्ये ही मोहीम सुरू झाली आणि या मोहिमेत त्यांनी एक वीक लिंक स्ट्रॅटेजी वापरली. तर वीक लिंक स्ट्रॅटेजीमध्ये वसईचा जो मोठा पोर्तुगीजांचा किल्ला आहे ह्याच्यावरती सर्वात प्रथम हल्ला करण्याच्या ऐवजी पोर्तुगीजांचे इतर छोटे छोटे ठाणे आहेत ते आधी मिळवायचे हा त्यांचा प्लॅन होता. तर मग चिमाजी अप्पाने जो सर्वात पहिला 1733मध्ये ज्या किल्ल्यावर हल्ला केला आणि तो जिंकला तो हाच बेलापूरचा किल्ला. तर तुम्हाला या किल्ल्याच्या नावाचं मी सांगतो कसं झालेलं की त्या काळी या पूर्ण परिसरात बेलाचे जे झाड असतात ते खूप जास्त होते. इवन जो पोर्तुगीजाने या किल्ल्याचं नाव दिलेलं ते देखील बेलाफर असं काहीतरी नाव होतं. मग इकडेच असलेल्या अमृतेश्वराच्या मंदिरात, म्हणजे हा किल्ला जिंकल्यावरती आपण अमृतेश्वराच्या मंदिरात बेलाची पानं अर्पित करू अशी शपथ चिमाजी अप्पाने घेतली. आणि जेव्हा त्यांनी हा किल्ला जिंकला त्यावेळी ह्याचं नावकरणची चेंज झालं, ते बेलापूर किल्ला नाव चेंज झालं. नंतर या बेलापूर किल्ल्यावरूनच हे जे शहर आहे आताचं जे या युगातलं शहर आहे बेलापूर, त्याचं नाव देखील बेलापूर करण्यात आलं या किल्ल्यावर. तर आताच्या मुंबई, नवी मुंबईमध्ये आपल्या मराठ्यांचा काय इतिहास आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे पॉईंट आहे. अधिकतर कोणाला माहीत नव्हतं, मला देखील काल रात्रीपर्यंत माहीत नव्हतं. काल कळाल्यावरती मला खूप प्राऊड फील होतं त्याविषयी. तर मग बेलापूरचा किल्ला इथं फक्त सुरुवात होती. पुढे जाऊन चिमाजी अप्पाने 1737मध्ये अर्नाळा किल्ला जिंकला, ठाणे आणि सालसेट आयलंड जिंकलं 1737मध्ये. 1738मध्ये डहाणूचा किल्ला जिंकला. 1739मध्ये चिमाजी अप्पाने मराठ्यांच्या कंट्रोलमध्ये आणलं, तो किल्ला देखील चिमाजी अप्पाने जिंकला. तारापूरचा किल्ला 1739मध्ये जिंकला. आणि त्याच्यानंतर मराठ्याने पोर्तुगीजांचं सर्वात मोठं ठाणं म्हणजे वसईचा किल्ला, बॅसिनचा किल्ला जो होता, जो तुम्ही जर गुगलवर बघाल तर ह्या किल्ल्यापेक्षा कैक पट मोठा आहे. एका प्रकारचं युरोपचं शहर बसवलेलं तिथे आतमध्ये, त्याची तुम्ही चित्र बघाल तर तिथे खूप वर्ष पोर्तुगीजांचं राज्य होतं. त्याची घेराबंदी सुरू केली. May 1, 1739मध्ये त्या किल्ल्याची घेराबंदी सुरू झाली
त्या काळी त्या किल्ल्याच्या खाली 10 माइन्स लावल्या गेल्या आणि त्या माइन्सने तो किल्ला उडवण्याचा प्रयत्न केला. 3 मेला लगेच किल्ल्याची भिंत ढासळली त्या माइन्समुळे आणि 16 मेला पोर्तुगीजाने शेवटी चिमाजी अप्पांसमोर सरेंडर केलं. वसईचा किल्ला हा मराठ्यांच्या ताब्यात आला. मग उत्तर कोकणेमध्ये युरोपचा एवढा मोठा शत्रू मराठ्याने हरवला आणि ती पूर्ण जागा आहे ती मराठ्यांच्या स्वराज्यात आणली. तर ही खूप मोठी ऑर्डील आहे जी आपल्या पूर्वजाने काय बोलू शकतो मिळवली, ती जिंकली. तर हा इतिहास मला तुम्हाला सांगायचा होता. या किल्ल्याला येऊन ही भेट द्यायची होती. हा इतिहास जाणायचा होता. इथे येऊन थोडासा अनुभवाचा देखील होता तो. मग त्यासाठी म्हणून आम्ही इथे आलो. तर इतिहासाविषयी इथेच थांबतो. तर मराठ्यांच्या इतिहासातला एक खूप मोठी गोष्ट ही आपल्या नवी मुंबईतच आहे. खूप जवळ आहे बेलापूरलाच आहे. तुम्ही नवी मुंबईत कुठेही राहत असाल तर खूप इझिली ॲक्सेसिबल आहे. तर नक्की भेट द्या या भूमीला, या वास्तूला. तर आपल्याला या किल्ल्याला लक्ष द्यायची गरज आहे. लगेच किल्ल्याला लागूनच प्रायव्हेट सोसायटी आहेत. नंतर खाली देखील आता मी बघत होतो तर ही जे हा एक बोलू शकतो एक छोटासा डोंगर आहे. त्या डोंगरावरचा किल्ला आहे. तर डोंगराला लागून खूप सारे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. आता खूप टावर अजून बनत आहेत. असं दिसतं की या किल्ल्याच्या उंचीपेक्षा तो इकडे जो एक टावर आहे इकडे मागे हा टावर, तर किल्ल्याच्या उंचीपेक्षा मोठा टावर देखील आहे इथे. या किल्ल्याची आपण बोलू शकतो ना, जर तुम्ही प्रॉपरली नीट संवर्धन केलं तर खूप मोठी, खूप चांगली, खूप भव्यदिव्य अशी वास्तू आपण ही बनवू शकतो. जे काही काम इथे केलं आहे ते कुठे ना कुठे शिवभक्तांच्या अवेअरनेसने केलेलं आलेलं काम आहे. आणि 4-5 वर्षांनी जेव्हा इथे आलेलो त्यावेळी मुळात ही भिंत देखील नव्हती. ते काम देखील झालेलं नव्हतं. त्यावेळी देखील खूप सॅड फील झालेलं. तर असंच आहे की या किल्ल्याचं संवर्धन करणं खूप महत्त्वाचं आहे. किल्ल्याच्या एंट्रन्सजवळ भलेही नवीन 2-3 बॅशन्स बनवले आहेत, 2 बॅशन्स बनवले आहेत, काही भिंत बनवले आहेत. ही मागचं ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवलं की इकडे एक खोली होती, तिकडे एक पुरातन इमारत आहे. या पूर्णपणे कोलॅप्स्ड आहेत. इथे तर भिंतच नाही आहे. खूप वाईट गोष्ट आहे ही. आम्ही किल्ल्याला जेवढं आपण इथे येऊन आपल्याला जेवढं प्राईड फील होतं तेवढंच वाईट देखील फील होतं की किल्ला खूप सुंदर आहे, नक्की भेट द्या. तर आपण गडाला भेट दिलेली आहे. पूर्ण गड आपण फिरलो. होपफुली आम्ही सर्व जे महत्त्वाचे पॉईंट्स होते ते सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये शूट करू शकलो आहोत असं आम्हाला वाटतं आहे. गड फिरून झालेलं आहे. तिथे खाली मंदिर दिसतं, तिथे देखील आम्हाला जायचं होतं. पण असं वाटतं आहे की मंदिर बंद आहे.